नमस्कार. आज मी बनवते ग्रीन ओनियन पुरी. त्यासाठी मी इथे 3 प्रकारची पीठं घेतली आहेत. त्यामध्ये तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ असं एक वाटी घेतलंय. त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेतलाय. इथे चिरलेला पालक आहे 1.5 वाटी, तो टाकलाय. आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे. थोडीशी हळद घालते, चवीनुसार मीठ आणि एक मोठा कांदा मी किसून घेतलाय, तो त्याच्यामध्ये घालून घेते. कांद्यामुळे ह्याला एक छान अशी टेस्ट येते. म्हणजे कांदा भजी खाल्लेल्या, म्हणजे कांदा भजी जशी असेल तशी चव येते त्याला. त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घेतलंय आणि तेलाचं मोहन टाकून घेते. हे मोहन पिठाला चांगलं असं लावून घ्यायचं आणि नंतर गरम पाण्यामध्ये हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा तयार करायचा आणि अर्धा तास तो मुरत ठेवायचा. अर्ध्या तासानंतर आपण काय करायचं, त्याच्या पुऱ्या तुम्ही लाटू शकता किंवा थापू शकता. आता इथे मी थापून घेते. ते मुलांना तुम्ही ह्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मधल्या वेळच्या खाऊसाठी किंवा प्रवासात पण एक उत्तम पर्याय आहे. खूप छान टेस्ट येते त्याला, अगदी कांदा भजी खाल्लेल्याची टेस्ट येते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील, तुमच्या मुलांनाही खूप आवडतील. तर आता हे दोन्ही साईडनी चांगल्या लालसर अशा तळून घ्यायच्या. मग तुम्ही त्या सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा ग्रीन चटणी किंवा अशाच पण खाऊ शकता. तर इथे बघा मस्त अशा तळून झालेल्या आहेत. अशा मी सगळ्या अशा पुऱ्या तळून घेते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना खाऊ घाला, मुलांना आवडतील. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.